नमस्कार, मी विद्या मस्के. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर नवरात्रीच्या 6व्या दिवशी आपण समोर जात आहोत. तर उद्या नवरात्रीची 6वी माळ आहे, म्हणजे माता कात्यायनी या देवीच्या रूपाची पूजा केली जाणार आहे. तर ही माळ देवीच्या तेजस्वी शक्तीची पूजा समर्पित आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कात्यायनी देवी कोण आहेत, त्यांचा कोणता रंग आहे, कोणता नैवेद्य आहे आणि कोणता मंत्र वाचायचा. चला तर मग सुरुवात करूया. कात्यायनी देवी कोण आहेत? तर कात्यायनी देवी हे महालक्ष्मीच्या रूपांपैकी एक आहेत. त्या शत्रूंचा नाश करतात, भक्तांचे रक्षण करतात आणि तेजस्वी शक्तीसाठी पूजल्या जातात. त्यांच्या हातात चक्र, गदा व कमळ असते आणि त्या सिंहावर विराजमान असतात. या दिवशी भक्त त्यांच्यातील धैर्य, शौर्य आणि शक्ती अनुभवतात. तर या दिवशीचा रंग कोणता? तर 6व्या दिवशी केशरी रंग या देवीचा प्रतिनिधित्व करतो. केशरी रंग जोश, ऊर्जा, धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत. पूजा करताना या रंगाचे वस्त्र वापरणे खूप शुभ मानले जाते. तर 6व्या माळेसाठी नैवेद्य काय बनवायचा? तर कात्यायनी देवीसाठी नैवेद्य म्हणजे दूध, गोड दुधाने बनवलेला हलका किंवा पायास, फळे, गोड पदार्थ आणि फुले जसे की केशराच्या फुलांनी सजवलेले गंधयुक्त पुष्पहार, हे सर्व पदार्थ देवीला समर्पित करून पूजा केली जाते. तर कात्यायनी देवीसाठी मंत्र कोणता? तर या दिवशी मंत्र जपणे खूप महत्वाचे आहे. कात्यायनी देवीसाठी मंत्र असा आहे की ओम कात्यायनाय नमः किंवा या देवी सर्वभूतेषु कात्यायने रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हा मंत्र जपताना मन एकाग्र ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक मंत्र जपणं भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतं. तुम्ही हा मंत्र 108 वेळा जपू शकता किंवा शक्य होईल तितक्या वेळा जपू शकतात. तर 6व्या माळेचं महत्व काय? तर 6वी माळची पूजा आपल्या जीवनात धैर्य, शक्ती आणि निर्णय क्षमतेला बळ देते. या दिवशी केलेली भक्ती देवीकडे आकर्षित होते आणि जीवनातील अडचणी दूर करायला मदत करते. तर आज आपण नवरात्रीच्या 6व्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा, रंग, नैवेद्य आणि मंत्र जाणून घेतला. आपल्या जीवनात देवीची कृपा नेहमी राहो आणि आपल्याला शक्ती, धैर्य आणि आनंद लाभो. त्यामुळे मी